शनिवार को नागपुर में आई भारी बारिश के बाद शहर के कई हिस्सों में बाढ़ जैसे हालात बन गए थे। शहर में बारिश के बाद जो हालात बन रहे हैं उन्हें लेकर सीधे सवाल नागपुर महानगर पालिका की कार्य प्रणाली पर उठाए जा रहे हैं। इन्हीं सवालों का मनपा आयुक्त ने सिलसिलेवार ढंग से जवाब दिया है। बुधवार को आयुक्त ने प्रेस कॉन्फ्रेंस की और सभी सवालों का जवाब दिया। आयुक्त ने स्पष्ट तौर पर माना कि जल जमाव की जो स्थिति बन रही है उसके पीछे मौजूदा समय में शहर में ड्रेनेज सिस्टम की सही व्यवस्था का न हो पाना है। साथ ही उन्होंने कुछ हद तक इस स्थिति के लिए सीमेंट रोड को भी जिम्मेदार बताया। आयुक्त ने ये भी जानकारी दी कि बरसाती पानी की वजह से नागरिकों को जो नुकसान हुआ है उसका सर्वे किया जा रहा है और पंचनामा कर नागरिकों को नुकसान भरपाई दी जाएगी। नागपुर महानगर पालिका इन दिनों निशाने पर है। वजहें कई हैं। शनिवार को शहर में हुई ताजी और तेज बारिश के बाद शहर भर में बनी जलजमाव की स्थिति ने शहर के ड्रेनेज सिस्टम की फिर एक बार पोल खोल कर रख दी। नाराजगियों के बीच मनपा आयुक्त ने बुधवार को अपना पक्ष रखते हुए सभी सवालों के जवाब दिए। आयुक्त ने बताया कि जिलाधिकारी कार्यालय के माध्यम से बारिश से हुए नुकसान का पंचनामा किया जा रहा है, जिसके बाद सरकार ने जो नियम तय किए हैं उसके अनुसार नुकसान की भरपाई नागरिकों को दी जाएगी। शनिवारी जी अतिवृष्टी झाली साधारणतः 6 ते 7 तासांच्या कालावधीमध्ये 227 mm पाऊस जो पडला त्याच्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी जमा झालं होतं। असा एक प्रिलिमिनरी सर्वे आम्ही केला होता। तिच्यात साधारणतः 10,000 अशी हे आहेत। हा एक प्रिलिमिनरी अंदाज आहे। ॲक्च्युअल पंचनामे झाल्यानंतर त्याच्या आस्थापनांमध्ये म्हणजे बदल होऊ शकतो। तर अशा सर्व ज्या आस्थापना आहेत त्यांचे पंचनामे करण्यासाठी म्हणून आपण प्रोसेस सुरू केलेली आहे। जिल्हाधिकारी महोदयांच्याकडनं याच्या संदर्भामध्ये पंचनाम्याच्या ऑर्डर्स ह्या निर्गमित झाल्या आहेत। आपला स्टाफ जो लागणार होता तोही आपण त्यांना दिलेला आहे आणि जे निकष आहेत ते राज्य शासनाचे निकष जे आहेत की रेसिडेन्शियल याच्यासाठी घरासाठी जर पाणी शिरून नुकसान झालं असेल तर 10,000 रुपये आणि कमर्शियल आस्थापनांना मॅक्झिमम 50,000पर्यंत हे जे निकष आहेत त्याच्यानुसारच यावेळी सुद्धा मदत करण्यासंदर्भामध्ये पंचनामे आपण करतो आहोत। शहर में लगातार जो बाढ़ के हालात बन रहे हैं उससे यह तो स्पष्ट है कि शहर का ड्रेनेज सिस्टम ध्वस्त हो चुका है। खुद मनपा आयुक्त ने यह बात मानी कि बरसाती पानी की निकासी के लिए जिस तरह की व्यवस्था होनी चाहिए वो मौजूदा समय में नहीं है। आयुक्त इस दिक्कत के लिए कई कारणों को गिना रहे हैं, साथ ही साथ ये भी कह रहे हैं कि समस्या का समाधान खोजने का प्रयास किया जाएगा। तर आपल्याला आपली स्टॉर्म वॉटर ड्रेनची जी सिस्टीम आहे ती आम्ही स्ट्रेंथन करणार आहोत। काही ठिकाणी सिमेंटचे जे रस्त्यांचे कामं चाललेले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास काही अडचण येत असेल तर ते आम्ही रिपेअर करून घेऊ। टप्पा 4ची जी आमची कामं चालली ते करत असताना आम्ही इन्शुअर करणार आहोत की एलिव्हेशन रस्त्यांचं होऊ नये आणि त्याच्यामुळे पाणी जमा होऊ नये। तसंच काही भिंती ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत किंवा त्याची रिपेअर्स करण्याची आवश्यकता आहे ते करतो आहोत। आणि आपली सीवर लाईनची सिस्टीम जी आहे ती काही ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनची आपल्याला हे दिसते की तिथे कनेक्ट झालेली आहे। तर आपले जेव्हा जायकाचा जो प्रोजेक्ट आहे तो आणि अमृत 2चे प्रोजेक्ट हे आपण सीवर लाईन सिस्टीमची स्ट्रेंथनिंगसाठी घेतलेले प्रोजेक्ट्स आहे। तर ते एकदा एक्झिक्यूट झाल्यानंतर याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला इम्प्रूवमेंट दिसेल। आयुक्त अपनी सफाई के साथ टीस भी व्यक्त कर रहे हैं। शहर में हर समस्या के लिए मनपा जिम्मेदार नहीं है, लेकिन लोकल बॉडी होने के नाते रसीद हमेशा उसी के नाम से फटती है। जलजमाव की जो स्थिति इस वर्ष बनी उसमें निचले इलाकों में ज्यादा दिक्कत थी। खास यह भी है कि यह इलाके या लेआउट ज्यादातर नागपुर सुधार प्रन्यास क्षेत्र के हैं। एक बड़ा कारण सीमेंट रोड को लेकर भी गिनाया जा रहा है। खुद आयुक्त ने भी ये माना कि सीमेंट रोड के निर्माण में कुछ गलतियां हुई हैं। बरसाती पानी की निकासी के लिए जिस तरीके की व्यवस्था निर्माण कार्य के दौरान होनी चाहिए थी वो नहीं हुई है। आयुक्त के मुताबिक पुरानी गलतियों को सुधार कर अब गलतियां ना हो इस पर ध्यान दिया जा रहा है। नाही, सिमेंट रोडचा बेसिकली आहे आणि फक्त महापालिकाच नाही, स्टेट PWD असेल किंवा
NIT पण काही कन्स्ट्रक्शन करते. तर सिमेंट रोड आता सगळीकडेच करते, त्याचे स्वतःचे काही मेरिट्स आहे. पण प्रॉब्लेम काय झाला आहे की ते करत असताना रस्त्याची लेवल वरती झाली आणि आसपासचा एरिया खाली झाला. त्याच्यामुळे त्या एरियातलं पाणी जे आहे, जे प्रॉपरली त्याचे स्टॉर्म वॉटर ड्रेन कनेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे एरियामधून येणारी नाली जी आहे ती रस्त्याच्या पावसाळी पाणी घेऊन जाणारचा जो आपला बॉक्स ड्रेन असतो त्याला प्रॉपरली कनेक्ट व्हायला पाहिजे. तसं होत नाही आहे. त्यांच्या लेवलमध्ये डिफरन्स येतो आहे बऱ्याच ठिकाणी. तर ते आपल्याला व्यवस्थित नीट करायला लागणार आहे. आणि आता इथून पुढे जे आम्ही टप्पा 4चे सिमेंट रोड करतो, तर आम्ही प्रत्येक VNITचे जे एक्सपर्ट आम्ही घेतलेले आहेत, इंगळे सर म्हणून आहेत, प्रोफेसर इंगळे, तर त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की प्रत्येक साईटवर जाऊन तुम्ही चेक करा आणि जिथे गरज असेल त्या ठिकाणी डीपर एक्स्कवेशनची जर आवश्यकता असेल रोड करत असताना तर ते तुम्ही सजेस्ट करा. इथून पुढे रस्ते करत असताना आपण जी व्हाईट टॉपिंग टेक्नॉलॉजी म्हणतो की ज्यामुळे लेवल रस्त्याची वाढून जाते, आपण मिलिंग पूर्ण एक्स्कवेशन करत नाही आणि त्याच्यावरती सिमेंटचा एक लेअर टाकतो, त्याच्यामुळे रस्त्याची जी हे उंची वाढते तर ती कमीत कमी वाढावी आणि वाढली तरी त्याचे ड्रेन्स व्यवस्थित असावे की आसपासचा एरिया त्याच्यामध्ये कनेक्ट व्हावा, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आयुक्त के मुताबिक वैज्ञानिक समाधान खोजा जा रहा है. इसके लिए VNIT की मदद भी ली जाएगी. शनिवार को जो पानी आया उसका असर शहर की 465 बस्तियों में हुआ है और 10,000 से अधिक घर इससे प्रभावित हुए हैं. कई जगहों पर आयुक्त ड्रेनेज और ट्रंक लाइन के आपस में मिल जाने और इसमें CND वेस्ट के साथ ही कचरा जाने को भी बड़ी चिंता बता रहे हैं. लंबे समय बाद मनपा आयुक्त द्वारा की गई इस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने न केवल सभी सवालों के जवाब दिए बल्कि इत्मीनान से पत्रकारों से बातचीत भी की. कैमरामैन जितेंद्र खापरे के साथ दिव्येश द्विवेदी, UCN न्यूज़, नागपुर.